हॅलो डिअर एस एस स्टुडंट्स. बरोबर लास्ट टाइम मी जेव्हा आपण आपला सायन्स सेकंडचा सेकंड चॅप्टर कम्प्लीट केला त्या चॅप्टरच्या शेवटच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला विचारलं होतं, बट मी सांगितलं होतं की कोणता चॅप्टर सुरू करायचा आहे पुढचा, आणि तुमच्यापैकी कोणाच्या कमेंट आलं नाही याचा अर्थ असं मी अज्युम केलं की येस मला माझ्या सिक्वेन्स प्रमाणे जायचे. सेकंडचा संपला, आता आपण काय करू, सायन्स फर्स्टचा चॅप्टर सुरू करू. सो सायन्स सेकंडचा आपला जो चॅप्टर संपला होता त्यानंतर आपण सायन्स फर्स्टचा थर्ड चॅप्टर सुरू करतोय. एक्झामच्या दृष्टीने पण चॅप्टर महत्वाचं आहे आणि आपल्या बोर्डमध्ये पण याच्यातून बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. बॅलन्स करणं रिॲक्शनला, किंवा आपण म्हणतो दुसरी गोष्ट जी इम्पॉर्टंट आपल्याकडे फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन, बरेचसे क्वेश्चन असतील जे आपण जसे येतील तसे डिस्कस पण करू. पण सगळ्यात पहिलं आपल्याला बघायचंय व्हॉट इज मीन बाय अ रिॲक्शन अँड हाऊ टू राईट अ रिॲक्शन. आजचं लेक्चरच आपल्या याच्याबद्दल असेल की रिॲक्शन म्हणजे काय आणि रिॲक्शन लिहायची कशी. ठीक आहे, केमिकल रिॲक्शन लिहिताना काही नियम असतात ज्यांना आपण म्हणतो रूल्स टू राईट अ केमिकल रिॲक्शन. ते सगळे रूल्स वगैरे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचे. तर सगळ्यात पहिले समजून घ्या, आपण काय म्हणतो ना, जेव्हा कधी तुम्हाला असा चॅप्टर दिसतो ज्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन असे शब्द येतील, तो चॅप्टर कशाला बिलॉंग करतो, दॅट चॅप्टर बिलॉंग्स टू केमिस्ट्री. आणि केमिस्ट्री इज ऑल अबाउट चेंजेस. मग तुमच्याकडे सॉलिड मॅटर असेल त्याचं चेंज झालं लिक्विडमध्ये गेलं, लिक्विड असेल त्याचा चेंज झालं ते काय झालं गॅसमध्ये गेलं. म्हणजे स्टेट्स चेंज होणं ही एक गोष्ट असेल. दुसरी गोष्ट आपण काय म्हणतो स्टेट चेंज होणं, आणि दुसरी गोष्ट असेल कंपोजिशन चेंज होणं. या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतील तर आपण त्या दोन्ही गोष्टींना सायमल्टेनियसली बघू. मग आपण काय सांगतो, केमिस्ट्री इज ऑल अबाउट चेंजेस. आणि आपल्याकडे चेंजेस जे असतात ते दोन टाईपचे असतात. मग आता कोणतेही काय म्हणतो ना आपण, जे लिहायचं ते प्रॉपर लिहायला शिकायचं. मग आपण काय सांगतो, चेंजेस दोन प्रकारचे असतात. मी लेफ्ट राईट लिहितो म्हणजे आपल्याकडे डिफरन्स पण क्रिएट होईल. पहिला जो चेंजचा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो फिजिकल चेंज, फिजिकल चेंज. आणि जो आपल्याकडे दुसरा प्रकार आहे बदल होण्याचा कोणत्याही रिॲक्टंट प्रॉडक्ट किंवा आपण काय म्हणतो कोणत्याही सबस्टन्स मध्ये, तो दुसरा चेंज होतो आपल्याकडे केमिकल चेंज. मग आता हे दोन आपल्याकडे काय आहेत, चेंजेसचे टाईप आहेत. मग आता जर बघा आपण, जर आपल्याला फिजिकल आणि केमिकल चेंज मध्ये जर डिफरन्स आला, विचारला आपल्याला व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फिजिकल अँड केमिकल चेंज, तर आपल्याला सांगता यावं म्हणून आपण याचा आन्सर ऑलरेडी तयार केलेलं पाहिजे. ठीक आहे, मग आपण काय सांगतोय तर ज्यावेळी आपण फिजिकल चेंज म्हणतो त्यावेळी त्यात काय सांगतो आपण, कोणतंही मॅटर, जसं आपण बर्फ घेतला आणि बर्फाला वितळू दिलं, तर हा बर्फ वितळल्यानंतर काय होतं, बर्फ बनलेला होता पाण्याचा आणि वितळून पण काय दिलं, अरे पाणीच दिलं. याचा अर्थ काय म्हणतो आपण, फक्त स्टेट चेंज झाली मॅटरची, कॉम्पोजिशन नाही चेंज झालं. मग आपण काय सांगतोय, द चेंज इन विच स्टेट ऑफ द सबस्टन्स changes and composition of the substance remains same, and composition remains same is the physical change. ज्या चेंज मध्ये सबस्टन्सची स्टेट चेंज होऊ शकते पण कंपोजिशन म्हणजेच काय, कशाचा बनलेला आहे ते मॅटर मात्र आहे तसंच राहत असेल, त्याला काय म्हणायचं, फिजिकल चेंज. मग केमिकल चेंज याच्या अपोजिट असेल काय बरं, दुधापासून दही तयार झालं, दूध प्यायला जसं टेस्ट करत होतं दही तसं आपल्याला टेस्ट करत नाही, दही आंबट लागतं, म्हणजे काय झालं, त्याचं कंपोजिशन चेंज झालं, टेक्स्चर चेंज झालं. मग याला आपण काय म्हणतो, द चेंज इन व्हिच composition of substance changes is the chemical change. ज्या चेंज मध्ये सबस्टन्सचं कॉम्पोजिशन चेंज होत असेल त्याला काय म्हणायचं, केमिकल चेंज. मग फिजिकल आणि केमिकल चेंजला आपण जर डिफाईन केलेलं असलं तर आपण काय सांगतो, आता बघा सरळ सरळ आपल्याला काय सांगायचंय, फिजिकल चेंज घडत कशामुळे असेल. बघा एखादा सबस्टन्स आहे, आईसचं एक्झाम्पल दिलं तुम्ही, हातावर धरलेला आईस हळूहळू मेल्ट होऊन जातो. याचा अर्थ काय, बाहेरून लागणारं टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, या सगळ्या गोष्टी काय करतात, फिजिकल चेंज घडवून आणतात. आणि केमिकल चेंज होण्यासाठी आपण काय सांगतो, दोन किंवा त्यापेक्षाही जास्त गोष्टी ज्यावेळी एकत्र काम करतील तेव्हा होणारा बदल काय असतो, केमिकल चेंज. मग याच्यावरती पण एन्व्हायरमेंटल फॅक्टर अफेक्ट करतात, याच्यावरती पण याचं कॉम्पोजिशन सेम राहतं, याचं कॉम्पोजिशन मात्र बदलतं. मग आपल्याला बघा बरं सरळ सरळ आपण काय सांगतोय,
आपल्याला जर एक एक्झाम्पल दिलं, समजा मी तुम्हाला आता जर सांगितलं रायपनिंग ऑफ फ्रूट, एक फळ पिकलं, याचा अर्थ काय झाला? आपण म्हणतो फळाचा रंग हिरवा होता, चव आंबट होती. कैरीचं उदाहरण घेतलं आपण, हिरवा रंग आंबट चव, पण तोच पिकल्यानंतर येल्लो कलर होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मँगो टेस्टी लागतो. याचा अर्थ आपण काय म्हणतो, स्वीट टेस्ट होते. त्याचा चेंज काय असेल आपल्याकडे? केमिकल चेंज. मग एक्झाम्पल जर टाकायचे ठरले तर आपण काय सांगतो? रायपनिंग ऑफ फ्रूट, फळं पिकणे. दुसरं एक्झाम्पल जर घेतलं आपण रायपनिंग ऑफ फ्रूट नंतर इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, पाणी वाफ होऊन जर वर गेलं तर आपण काय सांगतोय? वाफ जरी झालं तर पाणीच आहे, पुन्हा कंडेन्स होऊन खाली येऊन पडेल तेव्हा आपण काय राहील? ते पाणीच राहील. मग आपण काय म्हणतोय? इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर कशात येईल आपला एक्झाम्पल? येईल कशात? फिजिकल चेंज मध्ये. आपण इथे लिहू इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. तिसरं जर एक्झाम्पल घेतलं मी, मला सांगा डायजेशन ऑफ फूड, तुम्ही खाल्लेले प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट यांचं ब्रेकडाऊन होतं, त्यालाच काय म्हणतो आपण? डायजेशन. मग डायजेशन, परत एकदा ब्रेकडाऊन झालेलं फूड पुन्हा आहे तसं बनवता येईल का आपल्याला स्टमक मधून? नाही. मग तो काय म्हणतो आपण? हा असेल आपला केमिकल चेंज, डायजेशन ऑफ फूड. नंतर आपण जर अजून एक एक्झाम्पल घेतलं, मला एक सांगा, कापूरवडी बघितलेली असेल आपण, किंवा आपल्याला माहिती पब्लिक वॉशरूम्स वगैरे मध्ये गेलो तर आपल्याला छोट्या छोट्याशा त्या व्हाईट कलरच्या पिल्स टाकलेल्या मिळतात विटर स्पॉट मध्ये. तर त्या ज्या पिल्स असतात त्या काय असतात? दीज आर द नॅफ्थॅलिन बॉल. कधी कधी आपल्या घरामध्ये पण कपड्यांचा वास वगैरे येऊ नये, ठेवणीतल्या कपड्यांचा, अलमारी मधल्या त्यांचा वास येऊ नये म्हणून पण आपण काय करतो? त्याच्यामध्ये त्या डांबर गोळ्या ठेवतो, त्या काय असतात? नॅफ्थॅलिन बॉल. मला एक सांगा, नॅफ्थॅलिन बॉलचं काय होतं ना, ते सॉलिड गोळ्या डायरेक्ट वाफ होतात, म्हणजेच काय? सॉलिड टू डायरेक्ट गॅस जातात, त्याला काय म्हणतो आपण? सब्लिमेशन. मग नॅफ्थॅलिन बॉलचं जे सब्लिमेशन होतं, सॉलिड स्टेट मधून गॅस मध्ये जातात, ते सब्लिमेशन कशात येईल बरं? सॉलिड होता तरी नॅफ्थॅलिन होता, गॅसमध्ये गेला तरी काय असेल? नॅफ्थॅलिन. कंपोजिशन बदललं का? नाही. मग तो काय असेल आपला? फिजिकल चेंज. काय म्हणू आपण? सेकंड एक्झाम्पल, सब्लिमेशन. सब्लिमेशन म्हणजे काय? मी 2 वेळा सांगितलं आताच, ऑफ नॅफ्थॅलिन. आणि नॅफ्थॅलिन काय असतं आता जस्ट चांगलंच सांगितलं मी तुम्हाला. त्याच्यानंतर बघा बरं, मला एक सांगा, आपल्या घरी जे काही फूड कुक होतं, एकदा शिजवलेला बटाटा परत नॉर्मल होईल का? याचा अर्थ काय झालं? त्यात केमिकल चेंज. आपण काय होणार? कुकिंग ऑफ फूड. हा पण काय आपल्याकडे? कुकिंग ऑफ फूड इज ऑल्सो केमिकल चेंज. आणि तेच जर तुम्हाला अजून एक एक्झाम्पल दिलं, टर्निंग मिल्क इनटू कर्ड. जर दुधाचं दही झालं तर हे एक्झाम्पल ऑलरेडी सांगितलं होतं, टर्निंग मिल्क इनटू कर्ड. दुधाचं दही झालं याचा अर्थ काय? चव पण बदलली, टेक्स्चर पण बदललं. कसा चेंज असेल? केमिकल. ग्लास तुटला तुमच्या घरात, काचेचा एक ग्लास होता, तो जर खाली पडला आणि फुटला, काचेचा ग्लास होता, फुटल्यानंतर पण त्याचं मटेरियल काय राहणार आहे? काचच. मग तो कोणता असेल आपला? फिजिकल चेंज, ब्रेकिंग ऑफ ग्लास. ग्लास म्हटल्यानंतर काच म्हणू आपण, कोणतीही काच तुटली तर ती काचच राहणार आहे, याचा अर्थ तो कोणता असेल आपला? फिजिकल चेंज. ठीक आहे. मग हे होतं आपल्याकडे फिजिकल आणि केमिकल चेंज बद्दल. आता याच्यात काही डाऊट नसेल राहिला तर आपण पुढे प्रोग्रेस करू शकतो. आपल्याला बघायचंय व्हॉट इज मीन बाय रिॲक्शन, आणि आपल्याला बघायचंय हाऊ टू राईट अ रिॲक्शन. ठीक आहे, याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ओके, देन बघू आपण व्हॉट इज मीन बाय केमिकल रिॲक्शन आणि कशी लिहायची रिॲक्शन. थोडासा अभ्यासाची गती वाढवा, आता रिव्हिजन वाढवा, जेणेकरून तुमच्या युनिट टेस्ट वगैरे जवळ आहेत. आपल्याला युनिट टेस्टच्या आधी आपले सायन्स फर्स्ट ॲज वेल ॲज सेकंड दोघांचेही 3-3 चॅप्टर करायचे. आता ऑब्व्हियसली दडपण नाही असं, पण तुमचा लॉस नको म्हणून मी पण प्रयत्न करेल लवकरात लवकर आपले 3ही चॅप्टर व्हावे, म्हणजे फर्स्टचे 3, सेकंडचे 3 म्हणून मी पण ट्राय करेल. मग आता आपण काय केलं? आपल्याला बघायचं केमिकल रिॲक्शन. आपण काय घेतलं ना? कोळसा घेतला, कोल घेतला, कोळसा. ठीक आहे, हा कोळसा घेतला आपण आणि ह्या कोळशाला काय केलं आपण? पेटवलं. याला काय केलं आपण? पेटवलं. आता कोळसा पेटवला म्हटल्यानंतर याचं काय होणार आहे? कंबशन. आणि कंबशन म्हणजेच काय बरं? ऑक्सिजन असतो हवेमध्ये, ऑक्सिजन सोबत जेव्हा रिॲक्शन होते त्याला काय म्हणतो आपण? कंबशन. मी काय केलं? याच्यासोबत ऑक्सिजन मिक्स केला. कोळसा आणि ऑक्सिजन जेव्हा मिक्स झाला ना, त्यांचं जेव्हा जाळण्याचं पेटण्याचं प्रोग्राम सुरू होता, त्यावेळी त्याच्यापासून काय निघतं? आपण म्हणतो धूर निघतो, आणि त्या धुरात गॅस काय असतो? कार्बन डायऑक्साईड. मग कोळशात काय होतं? आपण म्हणतो कोल वॉज नथिंग बट कार्बन, आणि मिक्स कोणासोबत झाला? ऑक्सिजन. कार्बन आणि ऑक्सिजन मिळून काय बनलं आपल्याकडे? कार्बन डायऑक्साईड. मग हे जे घडलं याला म्हटलं आता केमिकल रिॲक्शन. आता ही रिॲक्शन घडताना आपण काय सांगतो ना, सरळ सरळ रिॲक्शन घडताना आपल्याला एक गोष्ट तर कळली असेल,
का कार्बन आणि ऑक्सिजन हे दोघं काय होते, यांच्यात रिॲक्शन झाली, यांना म्हणायचं रिॲक्टंट. जे रिॲक्शन मध्ये भाग घेतात त्यांना काय म्हणायचं, रिॲक्टंट्स. आणि ह्या रिॲक्शन मध्ये पार्ट घेणाऱ्यांपासून जो बनला त्याला काय म्हणायचं, प्रॉडक्ट. काय म्हणायचं, प्रॉडक्ट. आता जर दोन असते तर प्रॉडक्ट्स म्हटलं असतं, पण एकच बनला म्हणून आपण काय म्हणतो त्याला, प्रॉडक्ट. मग हे रिॲक्टंट पासून जो प्रॉडक्ट बनतो ना, यालाच आपण काय म्हणतो, रिॲक्शन. आपण याचे डिफिनेशन जर लिहायची ठरली तर आपण काय म्हणणार, अ केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस, अ केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस. रिॲक्शनला डिफाईन करतोय आपण, काय असतं रिॲक्शन, अ केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस in which new substances are formed, in which new substances, नवीन काहीतरी बनलं ना, new substances are formed. Chemical reaction is a process in which new substances are formed by formation of new bonds, by formation of new bonds. आता याला व्यवस्थित समजून घ्या. कार्बन आणि ऑक्सिजन दोघं रिॲक्ट झाले आणि कार्बन डायऑक्साईड बनला, पण ह्या कार्बनला आणि ऑक्सिजनला एकत्र धरून ठेवण्यासाठी त्यांच्यात काय बनले, नवे बॉन्ड बनले. हे नवे बॉन्ड बनण्याच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, केमिकल रिॲक्शन. ठीक आहे, स्क्रीनशॉट दिस. कळलंय? मग आता पुढे जाऊ आपण. बघा याच्यातच आपण काय सांगतो, ही रिॲक्शन जर मला लिहायची असेल तर आपण काय म्हणतो, सेकंड पॉइंट याच्यातच, अ केमिकल रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड बाय, जर रिॲक्शन दाखवायची असेल तुम्हाला, रायटिंग अ केमिकल इक्वेशन. तुम्हाला जर केमिकल रिॲक्शन दाखवायची असेल तर ती आपण कसं रिप्रेझेंट करतो, एक केमिकल इक्वेशन लिहून. ठीक आहे, मग आता केमिकल इक्वेशन काय असतं ते समजून घ्यायचं आपल्याला. तत्पूर्वी आपण एक छोटासा टॉपिक समजून घेऊ. आपल्याला टॉपिक समजला तर रिॲक्शन पटकन कळेल. ठीक आहे, हे समजलं असेल सगळं. बघा आता आपण बघितलंय व्हॉट इज रिॲक्शन. रिॲक्शन आपल्याला एका एक्झाम्पल सह समजून घ्यायची, तर आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू, जे आपल्याला टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे तेच एक्झाम्पल कन्सिडर करू. काय केलं आपण घेतलं एक बीकर, काचेचं एक भांडे घेतलं, बीकर घेतला, आणि ह्या बीकर मध्ये मी काय केलं, एक सोल्युशन घेतलं, ब्ल्यू कलरचं सोल्युशन घेतलं. ब्ल्यू कलरचं जे सोल्युशन होतं त्याचं नाव आहे आपल्याकडे कॉपर सल्फेट. आता बरेच फॉर्म्युले नावं येत राहणार, तुम्हाला नावं आता लिहून घेत चालावे लागतील. कॉपर सल्फेट, SO4 सल्फेट ग्रुप असतो. ठीक आहे, आणि याच्यात मी काय केलं ना, वरून थोडीशी अशी काय केली, झिंक मेटलची काय घेतली आपण, डस्ट घेतली. डस्ट म्हणजे काय, झिंक मेटलला आपण काय म्हणतो, ग्राइंड करून त्याची जी काही डस्ट मिळेल ती आपण याच्यात टाकून दिली. मग होणार काय, आपण म्हणतो कॉपर काय आहे ना झिंक पेक्षा जास्त, किंवा झिंक काय आहे ना कॉपर पेक्षा जास्त रिॲक्टिव्ह, कोणीतरी एक जास्त रिॲक्टिव्ह आहे. मग ह्या दोघांमध्ये काय होणार आहे, रिॲक्शन. आणि आपण काय सांगतो ना, हा जो कॉपर आहे हा काय करतो, या झिंकला जो आपण खाली टाकून देणार, इथं जर आपण असं दाखवलं, झिंकची जी पावडर आहे जी आपण टाकली याच्यामध्ये, ती पावडर जर आपण इथं दाखवली अशी, तर आपण काय सांगतो, आता बघा ही जी झिंक पावडर आपण याच्या आतमध्ये खाली टाकून दिली, डस्ट टाकली, थोड्या वेळानंतर यांच्यामध्ये रिॲक्शन होईल कॉपर मध्ये आणि झिंक मध्ये. तुमच्या काय लक्षात येईल का, सर आम्ही जे सोल्युशन घेतलं होतं ते कसं होतं, ब्ल्यू कलरचं होतं. हे जे सोल्युशन होतं हे कसं होतं, ब्ल्यू कलरचं. पण एकदा का रिॲक्शन झाली, या सोल्युशनचा कलर कसा होतो, कलरलेस. थोड्या वेळात काय लक्षात येईल तुमच्या, हे सोल्युशन कसं झालं, कलरलेस. आणि हा जो काही आपण झिंक डस्ट टाकला होता त्याला कलर कसा होता, आपण म्हणतो थोडासा ब्लॅकिश ब्राऊन टाईपचा कलर होता. तुमच्या असं लक्षात येईल का, ह्या कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये जेवढा कॉपर डिझॉल्व्ड होता तो काय करतो, ह्या झिंकच्या वरती कव्हरिंग करतो. म्हणजे आपण काय म्हणणार, असा कॉपरच्या वर आपल्याला जे झिंक मेटल असेल त्याच्यावरती काय दिसतं, कॉपरची अशी लेअरिंग दिसते. मग ही जी कॉपरची लेअरिंग झाली याचा अर्थ काय झालं, कॉपरने काय केलं, झिंकची जागा घेतली. आणि मग ही जी जागा घेतल्याची प्रोसेस झाली तिला काय म्हणतो आपण, रिॲक्शन. आपल्याला काय म्हणायचं सरळ सरळ, कधी पण केमिकल रिॲक्शन जर तुम्हाला दाखवायची असेल तर ती दाखवण्याची आपल्याकडे सिंपल मेथड काय आहे, असं म्हणू आपण अ केमिकल रिॲक्शन, किंवा असं म्हणू अ सिंपल वे ऑफ अ
सिंपल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिॲक्शन. जर तुम्हाला एक केमिकल रिॲक्शन दाखवायची असेल, अ सिंपल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिॲक्शन इन वर्ड्स जर शब्दात लिहिलं आपण, इज द वर्ड इक्वेशन. जर शब्दात तुम्ही एखादी रिॲक्शन लिहित असाल तर तिला काय म्हटलं जातं? वर्ड इक्वेशन महत्वाचं असेल. मग आपल्याला ही रिॲक्शन जी ही आपण या बीकर मध्ये दाखवली, तिला जर मला शब्दात लिहायचं असलं तर आपण काय म्हणणार बरं? सरळ सरळ हे जे सोल्युशन होतं आपल्याकडे, हे काय होतं? कॉपर सल्फेट सोल्युशन मी पाण्यात बनवलेलं असेल डिझॉल्व्ह करून. मग आपण कोणतीही गोष्ट जेव्हा पाण्यात डिझॉल्व्ह केलेली असते तिला काय म्हणतो आपण? ॲक्वस. मग आपण काय म्हणणार? आपण घेतलं काय? ॲक्वस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. ॲक्वस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. बीकर मध्ये कोण होतं आपल्याकडे? ॲक्वस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. प्लस मी त्याच्यात कोण टाकून दिलं? झिंक डस्ट. ही जी वरून टाकली होती आपण झेडन डस्ट, म्हणजेच काय? झिंक डस्ट. मग हे दोघं टाकले तर आपल्याला काय मिळालं? ज्या सोल्युशनचा कलर बदलला, याचा अर्थ झालं काय? झिंक कुठे गेला? सोल्युशन मध्ये. कॉपर कुठं आला? झिंकच्या जागी. मग आपण काय म्हणणार? ॲक्वस सोल्युशन ऑफ काय मिळालं आपल्याला? ॲक्वस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट. आता बघा, समजून घेण्याची टर्म असेल ही. कॉपरची जागा कोणी घेतली? झिंकने. म्हणून कॉपर सल्फेटचा काय झाला? झिंक सल्फेट. आणि प्लस आपण काय म्हणतो? जी झिंकची डस्ट होती तिच्यावर कोण डिपॉझिट झाला? आपला कॉपर. प्लस कोण आला आपल्याकडे? कॉपर मेटल. मग ही जी सिंपल रिॲक्शन आपण शब्दात लिहिली ना, हिला काय म्हटलं जातं? वर्ड इक्वेशन. आता मला एक सांगा, हीच रिॲक्शन मला जर काय करायची असेल, वर्ड फॉर्म मध्ये अशी ऍक्सेप्ट करायची नाहीये, किंवा आपण काय म्हणतो हा फॉर्म आपल्याला नाही लिहायचा, आपल्याला लिहायचे काय? केमिकल फॉर्म्युलेज लिहायचे. मग केमिकल फॉर्म्युले वापरून जी रिॲक्शन लिहिली जाते ना, तिला म्हटलं जातं केमिकल इक्वेशन. आता हे काय होतं? वर्ड इक्वेशन. केमिकल इक्वेशन कसं लिहिणार आपण? ॲक्वस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. मी जर काय केलं? CuSO4 असा लिहिला, कॉपर सल्फेट. प्लस मी काय घेतलं? झिंक डस्ट घेतली तर Zn लिहिणार आपण तिला. मग मला मिळालं काय याच्यापासून? झिंक सल्फेट मिळतं. झिंक साठी Zn, सल्फेट साठी SO4, आणि प्लस आपल्याकडे कोण निघाला? कॉपर, दॅट इज Cu. मग ही काय झाली? आपण ही जी काही रिॲक्शन लिहिली ना केमिकल फॉर्म्युले वापरून, हिला म्हटलं आता केमिकल रिॲक्शन. कसं म्हणणार आपण? द रिप्रेझेंटेशन ऑफ अ केमिकल रिॲक्शन, आता थांबा, याला खाली घेऊ आपण थोडस. द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन ही पण काय? केमिकल रिॲक्शनच आहे. पण बघा बरं, हे वर्ड मध्ये किती मोठं वाटत होतं. आपण याला किती शॉर्ट मध्ये लिहिलं? इन अ कंडेन्स्ड फॉर्म. थोडक्यात लिहिलं आपण कंडेन्स्ड फॉर्म. द रिप्रेझेंटेशन ऑफ अ केमिकल रिॲक्शन इन अ कंडेन्स्ड फॉर्म using chemical formulae is called as chemical equation. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. केमिकल इक्वेशन शब्दात लिहिलं तर वर्ड इक्वेशन, फॉर्म्युले वापरून लिहिलं तर याला काय म्हणायचं? केमिकल इक्वेशन. मग आता हे केमिकल इक्वेशन लिहिलं आपण, आपल्याला बघा कळतंय ना आता आपण काय म्हटलं? रिॲक्शन मध्ये भाग घेणारे हे दोघं कोण आहेत आपले? दीज आर द रिॲक्टंट्स. आणि रिॲक्शन मध्ये बनतात त्यांना काय म्हणतो आपण? दीज आर द प्रॉडक्ट्स. तर अशा पद्धतीने रिॲक्टंट प्रॉडक्ट लिहिले जातात. दोघांच्या मध्ये ॲरो दिला जातो. हा ॲरो का द्यायचा त्याच्याबद्दल आपल्याला काय बघायचंय? रूल्स फॉर रायटिंग अ केमिकल रिॲक्शन. सगळ्यात पहिले याचा एक स्क्रीनशॉट घ्या, मग आपण रूल्स बघू. ओके, देन कमिंग टू द रूल्स. आपण आजच्या लेक्चरचा एक शेवटचा टॉपिक बघू, रूल्स फॉर रायटिंग अ केमिकल रिॲक्शन. सिंपल रूल आहेत आणि जास्त नाही, 5च रूल आहेत रिॲक्शन लिहिण्यासाठीचे. सगळेचे सगळे आपण व्यवस्थित बघू. आणि एकदा का रूल कळले, कोणतीही केमिकल रिॲक्शन आपण अशी लिहू शकतो झटपट.
रूल नंबर 1 आपण काय म्हणतोय, टॉपिक असेल आपला रूल्स फॉर रायटिंग अ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन म्हणा, इक्वेशन म्हणा, डझंट मॅटर. ठीक आहे. पहिला जो रूल आहे आपल्याकडे तो काय सांगतोय आपल्याला, फर्स्ट रूल सेज रिॲक्टंट्स ऑन द लेफ्ट अँड प्रॉडक्ट्स ऑन द राईट ऑलवेज हॅव, किंवा असं म्हणू ऑलवेज राईट रिॲक्टंट्स, रिॲक्शन मध्ये भाग घेणारे, ऑन द लेफ्ट, always write reactants on the left and products on the right. And an arrow between them. मग आपण काय म्हणणार, नेहमी काय करायचं, रिॲक्टंट्स कुठं लिहायचे, लेफ्ट साईडला, प्रॉडक्ट्स कुठं लिहायचे, राईट साईडला, आणि दोघांच्या मध्ये नेहमी काय दाखवायचं, एक ॲरो. याला जर आपल्याला एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये दाखवायचं असलं काय म्हणणार आपण, इकडे लेफ्टला कोण लिहिले आपण, रिॲक्टंट्स, राईटला कोण लिहिले मी, प्रॉडक्ट्स, आणि ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला काय सांगितलं, एक ॲरो असावा नेहमी. याला म्हणायचं रिॲक्शन लिहिण्याचा पहिला नियम. ठीक आहे. देन सेकंड रूल सेज इफ 2 or more reactants or products are present, they separated by plus sign. जर एक किंवा दोन प्रॉडक्ट असतील आपल्याकडे किंवा रिॲक्टंट असतील तर त्यांच्यामध्ये काय आलं पाहिजे, ऑलवेज प्लस साइन. असं म्हणू आपण, व्हेन देअर आर 2 or more reactants or products, जर एक किंवा दोन पेक्षा आपण काय म्हणतो जास्त रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट असतील त्यावेळी काय केलं पाहिजे, देन यूज प्लस साइन. हे प्लसचं जे साइन असेल ते आपल्याला वापरायचे, प्लस साइन टू सेपरेट देम. ते दोघं वेगवेगळे दाखवण्यासाठी आपण काय करतो, प्लस साइन वापरतो. ठीक आहे. मग आपण कसं म्हणतो, समजा CuSO4 प्लस Zn, मगाच रिॲक्शन घेऊ आपण, हे दोघं कोणी रिॲक्टंट्स, पण आपण यांच्यात काय दाखवला, प्लस साइन. यांच्यापासून कोण मिळेल आपल्याला, ZnSO4 प्लस Cu, प्लस साइन दाखवलं म्हणजे काय, सेपरेशन. आणि हे कोण आहेत आपल्याकडे, प्रॉडक्ट्स. हे कोण होते आपले, रिॲक्टंट्स. तर सेकंड रूल पण सिंपल आहे, प्लस साइनने रिॲक्टंट किंवा प्रॉडक्टला काय करा, सेपरेट करा. देन मुव्हिंग टू द थर्ड, रूल नंबर 3 काय असेल आपला, रूल नंबर 3 always mention physical states of reactants and products. Physical states of reactants and products. मग आता जे तुमच्याकडे रिॲक्टंट असतील, प्रॉडक्ट असतील, त्यांच्या फिजिकल स्टेट मेन्शन करा. जसं आपल्याला सांगण्यात येतं बघा, पहिली फिजिकल स्टेट आपण काय म्हणतो, जर आपल्याकडे फिजिकल स्टेट कोणकोणते आहेत, 3-4च फिजिकल स्टेट आहे, 3च आहे आपल्याकडे. तसे पाहायला गेलं मी तुम्हाला 5 पण सांगितलेले आहेत. सॉलिड, लिक्विड आणि गॅस तर माहिती आहे आपल्याला. मग बघा आपण काय सांगतोय, सॉलिड असेल तर S लिहायचा, लिक्विड असेल तर ब्रॅकेटमध्ये L लिहायचा, गॅस असेल तर, जर गॅस असेल तर आपण काय सांगतो ना, गॅस असेल तर ब्रॅकेटमध्ये आपण G लिहू शकतो. किंवा अजून एक गोष्ट, याला लिहिल्यानंतर एक वरच्या दिशेने ॲरो दाखवायचा, जेणेकरून गॅस काय होतो, इव्हॉल्व होऊन जातो. आणि लास्टला आपण काय सांगतो, जर एखादी गोष्ट काय म्हणतो ना, जसं जमा होतं, पाणी क्लिअर होतं पण त्याच्यामध्ये आपण एखादी गोष्ट काय म्हणतो, जमा झाली, याचा अर्थ काय झाली, खाली सेटल झाली, त्याला काय म्हणतो आपण, प्रेसिपिटेट. तर या प्रेसिपिटेट जवळ काय दाखवायचा, डाऊनवर्ड ॲरो. डाऊनवर्ड ॲरो म्हणजे काय, जमा झाली ती गोष्ट. मग आता मला एक सांगा बरं, जर एखादी गोष्ट पाण्यात विरघळलेली असेल त्याला काय म्हणतो आपण, एखादी गोष्ट जर डिझॉल्व्ड इन वॉटर असेल तर तिला कसं दाखवतो आपण, तिला काय म्हणतो आपण, ॲक्वस. तिला काय म्हणतो आपण, AQ ने दाखवतो, ॲक्वस शॉर्ट मध्ये. ठीक आहे. तर या सगळ्या काय आपल्याकडे फिजिकल स्टेट्स. मला सांगा आता या रिॲक्शन मध्ये मला या स्टेट्स वापरायच्यात, मग आपण काय म्हणणार बरं, जी रिॲक्शन आपण लिहिली तिच्यातच बदलू आपण काय असेल ते. मला सांगा, कॉपर सल्फेट कसं होतं आपलं, पाण्यात विरघळलेलं होतं. मग याच्या ब्रॅकेटमध्ये काय येईल आपला, AQ, ॲक्वस.
झिंक कसा होता, आपली डस्ट होती पण ती कशी होती, सॉलिड. झिंक सल्फेट कसं असेल आपलं, ॲक्वस. आणि कॉपर मात्र आपला कसा असेल, सॉलिड. मग आपण काय लिहिणार त्याच्या ब्रॅकेटमध्ये, सॉलिड एस. तर या पद्धतीने आपल्याकडे काय असेल, ऑलवेज तुम्ही काय केलं पाहिजे, फिजिकल स्टेट ऑफ द रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट मेन्शन केलं पाहिजे. झटपट याचा स्क्रीनशॉट घ्या. शेवटचे 2 रूल आपण लगेच बघू. देन मुव्हिंग टू लास्ट 2 रूल्स. आता आपले शेवटचे 2 रूल राहत आहेत. देन मुव्हिंग टू द 4th रूल. चौथा रूल आपल्याला काय सांगतो रिॲक्शन लिहिण्याचा. Fourth rule says indicate heat. जर एखादी रिॲक्शन घडत असताना आपण काय म्हणतो, इफ गिवन फ्रॉम आउटसाइड, बाहेरून एखाद्या रिॲक्शन न होण्यासाठी जर तुम्ही हीट दिलेली असेल, गरम केलेलं असेल, किंवा आपण काय सांगतो, ऑर रिलीज्ड ड्युरिंग अ रिॲक्शन. एखादी रिॲक्शन घडताना हीट तुम्हाला द्यावी लागली असेल तर ती हीट मेन्शन करा, किंवा रिॲक्शन घडल्यानंतर रिॲक्शनने हीट जनरेट केली असेल तर ती पण हीट काय करा, मेन्शन करा. जसं आपण सांगतो बघा, पहिली गोष्ट आपण घेतलं काय, कॉपर सल्फेट प्लस आपण कोण घेतलं त्याच्यासोबत, झिंक डस्ट घेतली. आता मला सांगा, कॉपर सल्फेट कसं होतं आपलं, स्टेट मेन्शन करायची लागेल, ॲक्वस. झिंक कसा होता आपला, सॉलिड. त्याच्यापासून काय मिळालं आपल्याला, झिंक सल्फेट, ॲक्वस प्लस कॉपर कसा होता आपला, सॉलिड. पण तो कोणावर जमा झाला, झिंकच्या डस्ट वरती. म्हणून आपण काय करणार, खाली एक डाऊनवर्ड एरो दाखवणार. डाऊनवर्ड एरोचा अर्थ काय असतो, डिपॉझिट. आणि ही रिॲक्शन होत असताना सोल्युशन थोडंसं गरम होईल. मग आपल्याला काय सांगायचं, हीट. एखाद्या रिॲक्शन मधून हीट बाहेर निघत असेल म्हणजे रिलीज होत असेल तर हीट तुम्ही प्लस साइन मध्ये दाखवणार, 1 2, आणि प्रॉडक्ट मध्येच हीट तयार झाले असं दाखवणार. पण एखादी रिॲक्शन असेल, जसं मी समजा एक एक्झाम्पल घेतलं, कॅल्शियम कार्बोनेट कसा होता आपल्याकडे, सॉलिड. याला एका वाटीमध्ये घेतलं मी आणि याला मी गरम केलं म्हणजे मी हीट याला बाहेरून दिलेली हीट ऑलवेज ह्या अशा ट्रायंगलने दाखवायची आणि ॲरोच्या वर ट्रायंगल द्यायचा. म्हणजे काय, हीट दिली आपण याला. हीट दिल्याचा परिणाम काय झाला आपल्याला, पहिली गोष्ट जी मिळाली, कॅल्शियम ऑक्साईड. ते कसं होतं आपल्याकडे, सॉलिड. प्लस आपल्याकडे काय म्हणतो आपण, या रिॲक्शन मध्ये CO2 गॅस होतो इव्हॉल्व. मग आपण काय दाखवणार, एक ॲरो. मग या पद्धतीने बघा, तुम्हाला वाटलं तर जी पण लिहू शकता तुम्ही, नाही वाटलं तुम्ही डायरेक्ट ॲरो दाखवला तरी त्याचं मिनिंग लगेच कळतं, गॅस आहे. हीट रिॲक्शन मधून निघत असेल तर प्लस साइन मध्ये लिहा, हीट द्यावी लागत असेल तर ॲरोच्या वरती ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये हीट दाखवा. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, इट इज लाइमस्टोन. आणि याला आपण काय म्हणतो, क्विक लाईम. कॉमन नेम्स पण येत राहतील असे. आणि आता आपल्याकडे शेवटचा रूल आहे, रूल नंबर 5. मेन्शन सर्टन कंडिशन्स like temperature, pressure, catalyst, etc. जर आपण काय म्हणतो ना, एखादी रिॲक्शन घडण्यासाठी स्पेसिफिक टेम्परेचर पाहिजे, प्रेशर पाहिजे, कॅटलिस्ट काय असतं त्याची डेफिनेशन मी तुम्हाला लिहून देईल, म्हणजे हे टॉपिक संपल्यानंतर देईल. पण मग हे काय सांगतो आपण, कॅटलिस्ट वगैरे असे सबस्टन्सेस जर असतील तर त्यांना काय केलं पाहिजे, मेन्शन केलं पाहिजे. ठीक आहे. बरं, आधी कॅटलिस्ट म्हणजे काय समजून घ्या, मग त्याचं मिनिंग कळेल. मग कॅटलिस्ट कशाला म्हणतो आपण, एखादी रिॲक्शन घडायची पण ती फास्ट घडवायची, मला तिचा स्पीड वाढवायचा आहे. मग रिॲक्शनचा स्पीड वाढवणारा सबस्टन्स, पण हा स्पीड वाढवतो रिॲक्शनचा पण तिच्यात भाग नाही घेत. मग आपण काय म्हणतो, अ सबस्टन्स, कुठेतरी मेन्शन करून ठेवा, कॅटलिस्ट, अ सबस्टन्स which increases
रेट ऑफ रिॲक्शन. रेट म्हणजे काय? स्पीड. सबस्टन्स विच इन्क्रीजेस रेट ऑफ रिॲक्शन विदाउट टेकिंग पार्ट इन इट. टेकिंग पार्ट इन इट म्हणजे रिॲक्शन मध्ये भाग न घेता रिॲक्शनचा स्पीड वाढवणारा, त्याला म्हणायचं कॅटलिस्ट. मग आता एक कॅटलिस्ट यूज केला, टेम्परेचर प्रेशर मेन्शन करावं, आपल्याला सांगितले करावंच लागेल. तर आपण काय सांगतो, एक रिॲक्शन घेतली आपण. फॉर एक्झाम्पल मी घेतलं व्हेजिटेबल ऑइल, वनस्पती तेल. वनस्पती तेल आहे म्हटलं कसं राहील? लिक्विड. प्लस आपल्याला काय करायचं, आता याच्यापासून तूप बनवायचं. मग मला काय करायचं, याच्यामध्ये हायड्रोजन गॅस पास करावा लागेल, H2 गॅस. मग ओके, आपण काय म्हटलं, व्हेजिटेबल ऑइल घेतला आपण लिक्विड, प्लस त्याच्यामध्ये आपण पास केला हायड्रोजन गॅस. यांच्यापासून आपल्याला मिळणार आहे वनस्पती घी. पण हे घी मिळवण्यासाठी आपण काय म्हणतो, वनस्पती घी म्हटले होते कसं असेल? सॉलिड. पण हे घी मिळवण्यासाठी आपल्याला काही कंडिशन मेंटेन कराव्या लागतात. पहिली गोष्ट, ही कंडिशन आहे आपल्याकडे 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ठेवावं लागेल. रिॲक्शन फास्ट व्हावी त्यासाठी आपल्याला निकेल कॅटलिस्ट वापरावं लागेल. मग आपण काय सांगितलं, ऑइल पासून घी बनवण्यासाठी कंडिशन ज्या होत्या, टेम्परेचर होतं आपल्याकडे, प्रेशर असेल, कॅटलिस्ट असेल, या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या, मेन्शन केल्या पाहिजे. तर या पद्धतीने आपल्याकडे काही रूल्स होते रिॲक्शन लिहिण्याचे. सो आज आपण काय बघितलं, पहिलं लेक्चर आपण ह्या चॅप्टरचं, ज्याच्यामध्ये आपण काय सांगितलं, रिॲक्शन म्हणजे काय, केमिकल आणि फिजिकल चेंज म्हणजे काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण शेवटी बघितलं रिॲक्शन लिहिण्याचे काही नियम. तर या पद्धतीने आपलं पहिलं लेक्चर असेल. तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल, जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेग्युलर व्ह्यूवर असाल तर व्हिडिओ बघता बघता त्याच्या खाली जे लाईकचं बटन असेल त्याला प्रेस करत जा, काहीच आपलं जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ओके देन, लवकरच भेटू आपण पुढील लेक्चर सोबत.